नवीन यूट्यूब चॅनल चालू केल्यानंतर प्रत्येकालाच आपल्या चॅनलचे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाइम हा लवकरात लवकर कंप्लीट करायचा असतो। मग तो कंप्लीट कसा करायचा यासाठी मी एक नवीन ट्रिक्स घेऊन आलेली आहे। तर त्या ट्रिक्सने तुम्ही तुमचे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाइम हा लवकरात लवकर कंप्लीट करू शकता। तर ज्या पण ट्रिक्स मी फॉलो करून माझा चॅनल ग्रो केलेला आहे किंवा माझे 1000 सबस्क्रायबर 4000 वॉच टाइम कंप्लीट केलेला आहे, त्याच टिप्स मी तुमच्यासोबत डेली शेअर करत असते। तर अशाच नवनवीन टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। तर 1000 सबस्क्रायबर आधी पूर्ण करायचे आहे आपल्याला, मग 4000 वॉच टाइम कंप्लीट करायचा आहे। पण तो आधी 1000 सबस्क्रायबर कसे कंप्लीट करायचे, तर मी आधी मागे व्हिडिओ टाकला होता की अवघ्या एका शॉर्ट मध्ये आपण 1000 सबस्क्रायबर मी कंप्लीट केलेले आहे। त्या व्हिडिओला सर्वांकडून तुमच्याकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे मला। तर बघा त्याच्यामध्ये भरपूर लोकांचा म्हणजे डाऊट आहे की नक्की शॉर्ट कोणत्या पद्धतीचे अपलोड करायचे। तर सर्वात महत्त्वाचं बघा, तुम्ही नवीन चॅनल चालू केला आहे तर नवीन चॅनल चालू केल्यानंतर सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की जे तुमचे लॉंग व्हिडिओ आहे ते लॉंग व्हिडिओवरती फोकस करू नका, शॉर्ट व्हिडिओ फोकस करा। कारण अवघा एक शॉर्ट जर तुम्ही अपलोड केला आणि तो शॉर्ट जर व्हायरल झाला तर तुम्हाला एका शॉर्ट मधून 1000 नाही तर तुम्हाला जेवढे रिक्वायर्ड आहे त्यापेक्षा पण जास्त सबस्क्रायबर फक्त एका शॉर्ट मधून मिळतात। पण शॉर्ट पण म्हणजे कसे टाकायचे किंवा ते अपलोड कसे करायचे या सगळ्याच गोष्टी त्यामध्ये मॅटर करतात। म्हणजे तुम्ही कोणताही टॉपिक घेतला, कोणत्याही टॉपिकचा शॉर्ट बनवून अपलोड केला आणि तुम्ही म्हणाल की मॅडम तुम्ही सांगितलं होतं की एक शॉर्ट बनवा आणि त्या शॉर्टमध्ये तुम्ही 1000 सबस्क्रायबर मिळवा, तर असं नाही। तर शॉर्ट कोणत्या टॉपिकवर बनवायचे बघा। आता जर सपोज तुम्ही कशा फॅशनवरती तुमचा कंटेंट बनवताय किंवा तुम्ही काहीतरी ब्लॉग बनवताय, त्या ब्लॉगवरती तुमचा टॉपिक असेल, त्यानंतर कोणीतरी म्हणजे एज्युकेशनल बनवतं, कोणीतरी इंग्लिश स्पीकिंगचे वगैरे म्हणजे तुमचे वेगवेगळे कंटेंट असतात। तर आता तुम्हाला काय करायचं आहे, पहिले यूट्यूबवरती जायचं आहे। यूट्यूबवरती गेल्यानंतर तुमचा जो कंटेंट आहे त्या कंटेंटचा म्हणजे तुम्हाला वाटते की हा टॉपिक आहे सर्चेबल आहे किंवा हा टॉपिक म्हणजे लोक सर्च करू शकतात या टॉपिकला, तुम्हाला काय करायचं आहे, तो टॉपिक सर्च ऑप्शनमध्ये यूट्यूबमध्ये टाकायचा आहे। आणि तिथे गेल्यानंतर तुम्ही बघा की सपोज त्या टॉपिकवरती लॉंग व्हिडिओज आलेले आहेत, शॉर्ट्स आलेले नाहीयेत। म्हणजे कधी कधी काय होतं, असं होतं की तुम्ही एखादा टॉपिक सर्चमध्ये टाकलाय तर त्या टॉपिकवरती अजूनपर्यंत शॉर्ट्स हे बनलेले नाहीये, फक्त लॉंग व्हिडिओज बनलेले आहे। तर मग जनरली लोक काय करतात, शॉर्ट्स व्हिडिओ बघणं प्रेफर करतात लॉंग व्हिडिओपेक्षा। का बरं, त्यांना माहिती लॉंग व्हिडिओमध्ये काय कंटेंट सेम असतो, फक्त शॉर्टमध्ये पण सेम असतो, पण शॉर्ट व्हिडिओ बघण्यासाठी कमी टाइम लागतो, लॉंग व्हिडिओ बघण्यासाठी जास्त टाइम लागतो। मग लोक काय करतात, शॉर्ट व्हिडिओ बघणं म्हणजे प्रेफर करतात। तर मग मी त्यामुळे सांगते की तुम्ही यूट्यूबवरती तुमच्या कंटेंट रिलेटेड टॉपिक काय करा, टाका। टाकल्यानंतर तुम्ही बघा की कोणत्या टॉपिकला हे शॉर्ट्स येत आहे, कोणत्या टॉपिकला शॉर्ट्स येत नाही। मोस्ट ऑफ टॉपिकला शॉर्ट्स येत नाही, मग तुम्ही तो टॉपिक काय करायचा आहे, पुट करायचा आहे। आणि ज्या टॉपिकला शॉर्ट आलेले नाहीयेत त्या टॉपिकवरती तुम्ही काय करायचं आहे, शॉर्ट बनवायचे आहे। आता तुम्ही त्या टॉपिकवरती शॉर्ट बनवले तर बघा त्या टॉपिकवरती शॉर्ट बनवल्यानंतर नक्कीच जेव्हा लोक त्या टॉपिकबद्दल सर्च करते तर तुमचा शॉर्ट जो आहे तो तिथं शो होईल आणि कोणताही शॉर्ट नसल्यामुळे तुमचा शॉर्ट काय होणार आहे, व्हायरल होणार आहे किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत यूट्यूब काय करणार आहे, सजेस्ट करणार आहे। तर ही मोस्ट ऑफ म्हणजे 100% वर्किंग ट्रिक्स आहे का तुमचा शॉर्ट जर व्हायरल झाला तर तुम्हाला 1000 सबस्क्रायबर हे एका दिवसात अवघ्या मिळतात। तर बघा आता तुमचे सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहे, पण सबस्क्रायबर कंप्लीट करताना तुम्ही तो शॉर्ट पुट करत आहात तर तुम्ही काय करायचं आहे, तुमचा टायटल म्हणजे तुमचा जो टॉपिक तुम्ही सर्च केलेला आहे तोच टॉपिक तुम्हाला काय करायचा आहे, टायटलमध्ये टाकायचा आहे। तो सेम टॉपिक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकायचा आहे। जेव्हा तुम्ही शॉर्ट अपलोड करत आहात तर YT स्टुडिओ मधून तो शॉर्ट अपलोड करा। YT स्टुडिओ मधून अपलोड केल्यानंतर काय होतंय, तुम्ही तिथे जेव्हा तुम्हाला व्हिजिबिलिटी दिसते तर तुम्ही तिथे अनलिस्टेड करा, लगेच पब्लिक करू नका, अनलिस्टेड करा। अनलिस्टेड केल्यानंतर काय करा, तो म्हणजे व्हिडिओ अपलोड करा। आता जेव्हा अपलोड होतोय तुमचा व्हिडिओ त्यावेळेस काय करा, तुम्ही YT स्टुडिओमध्ये जाऊन एडिट म्हणजे तुमचा जो व्हिडिओ दिसत आहे त्या व्हिडिओवरती जाऊन एडिट करा। आता एडिट केल्यानंतर काय करतोय, तिथे तुम्हाला टॅगचा ऑप्शन आहे। तर तुम्हाला सिम्पली काय करायचंय, तुमचा जो शॉर्टचा जो टायटल आहे त्या टायटलला काय करायचंय, तुम्हाला गुगल क्रोमवरती जायचं। गुगल क्रोमवरती गेल्यानंतर रॅपिड टॅग जनरेटर म्हणून तुम्हाला काय करायचे, एक वेबसाईट ओपन करायची, रॅपिड टॅग्स।
तर रॅपिड टॅग्सवरती गेल्यानंतर तुम्हाला तिथे दिसेल का तुम्हाला कोणत्या टॉपिक रिलेटेड टॅग्स पाहिजे. तर तुम्ही जो तुमचं शॉर्टचं टायटल आहे ते टायटल तिथे काय करायचं आहे, तुम्हाला कॉपी करायचं आहे. कॉपी केल्यानंतर तिथे तुम्हाला खूप सारे काय होणार आहे, टॅग्स जनरेट होणार आहे. सिम्पली ते टॅग्स काय करायचे, तुम्हाला कॉपी करून तुमच्या YT स्टुडिओमध्ये तुम्ही जो टॅगचा ऑप्शन ओपन केला आहे तिथे तुम्हाला पेस्ट करायचे आहे. काय होतंय, जेव्हा तुम्ही टॅग्स टाकताय तर तुमचं सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन हे चांगल्या प्रकारे होते. म्हणजेच काय, जेव्हा कोणी तो टॉपिक सर्च करते, त्या रिलेटेड टॉपिक सर्च करते, तर पहिले तुमचा व्हिडिओ किंवा तुमचा शॉर्ट हा केला जातो, तिथं सर्च केला जातो किंवा सजेस्ट केला जातो. तर त्यामुळे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन हे खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला या रिलेटेड काही क्वेरीज असतील का टॅग कसा बनवायचा किंवा सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन कसं करायचं, तर मला कमेंटमध्ये सांगा. तर मी त्याबद्दल म्हणजे तुम्हाला टॅग कशी जनरेट करायचे, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन कसं करायचं, तर त्याबद्दल व्हिडिओ लवकरात लवकर घेऊन येईल. तर बघा, हे केल्यानंतर तुम्ही काय करायचं, तो व्हिडिओ टॅग्स टाकले त्यानंतर तुम्हाला काय करायचं, जे अनलिस्टेड केलेलं होतं व्हिजिबिलिटी, त्यानंतर तुम्हाला काय करायचं, त्याला पब्लिक करायचं आहे. आता पब्लिक केलं, ठीक आहे, तुमचा शॉर्ट पण अपलोड झालेला आहे. तर अशा प्रकारे काय करायचं, तुम्हाला सुरुवातीला कमीत कमी म्हणजे जास्तीत जास्त शॉर्ट काय करायचे, अपलोड करायचे आहे. जेव्हा तुमचे शॉर्ट्सनी 1000 सबस्क्रायबर कंप्लीट होत आहे, त्यानंतर तुम्हाला काय करायचे, जेच टॉपिकवरतीच तुम्ही लॉंग व्हिडिओ बनवलेले, शॉर्ट व्हिडिओ बनवलेले होते, त्याच टॉपिकवरती काय करायचे, तुम्हाला लॉंग व्हिडिओ बनवायचे आहे. काय होणार आहे, तुम्हाला जर शॉर्टला सबस्क्रायबर मिळालेले आहे, का बरं सबस्क्रायबर मिळालेला आहे, त्या लोकांना ती माहिती उपयोगाची वाटली म्हणून त्यांनी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे. तर जेव्हा तुम्ही लॉंग व्हिडिओ नंतर टाकाल तर ते लॉंग व्हिडिओला पण तुमच्या म्हणजे सबस्क्रायबरकडनं चांगला रिस्पॉन्स येईल, कारण त्यांनी त्यामुळे तो तुमचा चॅनल सबस्क्राईब केलेला आहे. कारण कधी कधी काय होतंय, आपण कोणताही म्हणजे आता जनरली तुम्हाला सांगते, त्यानंतर तुम्ही लॉंग व्हिडिओ टाका. लॉंग व्हिडिओ टाकून काय करा, तुम्ही तुमचा वॉच टाइम हा 4000 वॉच टाइम हा तुमचा लवकरात लवकर कंप्लीट होणार आहे, कारण सबस्क्रायबर तुम्ही त्या रिलेटेडच मिळवलेले आहे. आता जनरली काय होतं, मी खूप सारे चॅनल बघितले, त्या चॅनलवरती काय केलं जातं, फक्त सबस्क्रायबर वाढावे म्हणून ते काय करताय, कुठलं तरी एक गाणं आणताय, कुठलं तरी एक मंत्र आणताय, म्हणजे जे चालता. आता अशक्य ही शक्य करते स्वामी, म्हणजे मोस्ट ऑफ चॅनल जे आहेत त्यांनी काय केलेलं आहे, हे तारक मंत्र, स्वामी समर्थ तारक मंत्र अपलोड केलेलं आहे, त्यांनी सबस्क्रायबर गेन केलेले आहे. ठीक आहे, त्या व्हिडिओने तुम्हाला सबस्क्रायबर मिळते. नंतर मॉनिटायझेशनच्या वेळेस तुम्ही काय करणार आहे, तो शॉर्ट म्हणजे तो व्हिडिओ असणार तो तुम्ही डिलीट करणार आहात. म्हणजे त्या काय होणार आहे, तुमचे सबस्क्रायबर डिलीट होणार नाही, सबस्क्रायबर कमी होणार नाहीये, पण तुम्ही काय करताय, सबस्क्रायबर त्या पद्धतीने वाढून घेणार आहे. नंतर तुमचा कंटेंट काय करणार आहे, जो ओरिजिनल कंटेंट आहे तो टाकून तुम्ही तुमचा वॉच टाइम मिळवणार आहे. पण याने प्रॉब्लेम काय होणार आहे का, ठीक आहे, तुमचे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट होतील, नक्कीच कंप्लीट होतील. असा कोणताही व्हिडिओ गाण्यांचा वगैरे जो व्हायरल झालेला आहे किंवा जो उपयोगाचा आहे तो टाकल्यानंतर तुमचे सबस्क्रायबर हे 100% वाढणार आहे. पण वॉच टाइमचं काय, कारण तुमचे 1000 सबस्क्रायबर कशामुळे वाढले, त्या गाण्याच्या व्हिडिओमुळे वाढले. लोकांना म्हणजे तुम्हाला सबस्क्राईब का केलेला आहे, का त्यांना त्या पद्धतीचा व्हिडिओ पाहिजे आहे. आणि नंतर जर तुम्ही तुमचा कंटेंट बनवायला लागले, म्हणजे फॅशनचा बनवायला लागले, तर लोकांनी तुमचा म्हणजे लोक तुमचा व्हिडिओ बघतील हे आपण सांगू शकत नाही, कारण त्यांचा इंटरेस्ट सॉन्गमध्ये होता म्हणून त्यांनी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे. तर मला असं वाटतं की अशा चुकीच्या पद्धतीने सबस्क्रायबर गेन करून काहीही उपयोग होणार नाही. तर अशा पद्धतीने सबस्क्रायबर मिळवा की जेणेकरून तुम्हाला वॉच टाइम मिळवायला त्रास होणार नाही. तर मी जी ट्रिक सांगितली ती ट्रिक जर फॉलो केली तर म्हणजे मला शुअरिटी आहे की तुमचे 1 महिन्यातच 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाइम कंप्लीट होऊन तुमचा चॅनल महिन्याच्या आतच मॉनिटाईज होईल. असे भरपूर सारे आहेत का ज्यांनी 1 महिन्याच्या आत चॅनल मॉनिटाईज केलेला आहे. त्यामुळे कुठेही डिसमोटिव्ह होऊ नका की आपण चॅनल चालू केलेला आहे पण 1000 सबस्क्रायबर मिळत नाहीये, वॉच टाइम वाढत नाहीये. तर सुरुवातीला लॉंग व्हिडिओ ऐवजी शॉर्ट व्हिडिओ फोकस करा, एवढंच मी तुम्हाला सांगेन. जर व्हिडिओ खरंच आवडला असेल किंवा व्हिडिओ उपयोगाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.